नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयी माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या बुद्धीच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, कारण पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जातं, व्याख्या दिली जाते, शास्त्रज्ञांची नावं दिली जातात, पण ते कन्फ्यूज होतात कारण एकाच अनेक शास्त्रज्ञांनी बुद्धीच्या व्याख्या केलेल्या आहेत। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। तत्पूर्वी खूप जणांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला कुठलेही पे तुम्हाला करावं लागत नाही, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला जास्त वेळ न घालवता लेक्चर सुरू करूया। बघा, टर्मन यांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे, तर कशी केलेली आहे, तर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या केलेली आहे। तुम्हाला टर्मन असं नाव म्हटलं, फक्त अमूर्त गोष्टी हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। अमूर्त गोष्टी असा आला की व्याख्येत उल्लेख की तुम्ही समजून घ्यायची की ही बुद्धीची व्याख्या कोणी केलेली आहे, टर्मन यांनी केलेली आहे। ॲडम्स यांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे, तर त्यांनी कशा प्रकारे केली आहे, तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी त्यांनी केलेली आहे। म्हणजे त्यांनी भर कशावर दिलेला आहे, तर उपयोजित विचारावर दिलेला आहे। ॲडम्स उपयोजित विचार अशा प्रकारे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पहा, स्टर्न यांनी केलेली बुद्धिमत्तेची व्याख्या कशी आहे, तर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती। विचाराला महत्त्व दिलेलं आहे स्टर्न यांनी आणि परिस्थितीला, हे दोन मुद्दे लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला ही व्याख्या पण लक्षात राहील। एबिंगहॉस यांनी कशी केलेली आहे, तर तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या त्यांनी केलेली आहे। त्यांनी काय केलेलं आहे, तुटक आणि अलग म्हणजे अलग भागाला एकत्रित करून संयोजन करण्याची क्षमता असते, त्यालाच आपण बुद्धी असं म्हणतो। तर हा मुद्दा आपण लक्षात ठेवा। त्यानंतर पहा, मॅकडुगल यांनी बुद्धीची व्याख्या कशा प्रकारे केलेली आहे, तर पूर्वानुभव यांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी। म्हणजे पूर्व अनुभवाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे मॅकडुगल यांनी। त्यानंतर गेट्स यांनी कशी केलेली आहे, तर बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन होय। तर बघा, संयुक्त संघटनाला महत्त्व दिलेलं आहे गेट्स यांनी, हा पण मुद्दा लक्षात असू द्या। थॉर्नडाईक यांनी कशी केलेली आहे व्याख्या, तर बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो, हे पटकन तुमच्या लक्षात राहण्यासारखी आहे। विल्यम जेम्स यांनी सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या विल्यम जेम्स यांनी बुद्धीची केली आहे। सापेक्षदृष्ट्या म्हणजे सापेक्षदृष्ट्या आणि परिस्थिती यालाही महत्त्व विल्यम जेम्स यांनी दिलेले आहे। मग ही बुद्धिमत्ता किंवा बुद्धी याविषयी व्याख्या आपण इथं पाहिल्या। मग याच्याच काही बुद्धिमापनाच्या उपपत्त्या निर्माण केलेल्या आहेत किंवा आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत त्याची माहिती पण आज आपण या लेक्चरमध्ये घेऊया। तर बघा, बुद्धिमापनाच्या उपपत्त्या। बुद्धिमत्तेच्या व्याख्यातही एक वाक्यता नसली तरी, आता तुम्ही बघितल्या वरच्या व्याख्या, तर ह्याच्यात कुठंच एक वाक्यता जाणवत नाही, तरी बुद्धिमत्तेचे विविध घटक त्यातून माहीत झालेले आहेत आणि या घटकासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत। तर त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण इथे पाहूया। बघा, पहिली उपपत्ती आहे ती मांडलेली आहे स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत। हे लक्षात असू द्या, तुम्हाला असं विचारलं जातं की स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत ही उपपत्ती कशाच्या बाबतीत आहे, बुद्धिमत्ता आहे की संक्रमण आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बुद्धिमत्तेच्या बाबतीत स्पियर यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे। मग तो कशा प्रकारे, तर स्पियरमन यांनी काय केलं, बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितलेले आहेत। त्यातला पहिला घटक आहे सामान्य घटक, लक्षात असू द्या, त्याला जनरल फॅक्टर असं म्हणतात, आणि दुसरा आहे तो विशिष्ट घटक, त्याला स्पेसिफिक फॅक्टर असं म्हणतात। हे दोन मुद्दे लक्षात ठेवा। द्विघटक म्हटलं की पहिला कुठला आहे आणि दुसरा कुठला आहे हा लक्षात ठेवा। स्पियरमॅन यांच्या मते विशिष्ट घटक अनेक असतात। त्यांच्या मते काय, विशिष्ट घटक म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर खूप असतात आणि जनरल फॅक्टर कमी असतात। तर त्यांनी कसं सांगितलेलं आहे, तर त्यांनी आकृतीद्वारे ते समजून सांगितलेलं आहे। आपण इथे एक आकृती काढू जी स्पियरमॅन यांनी सांगितलेली आहे, इथं पाहू शकता, इथं आहे जी म्हणजे काय,
तर आता सांगितलं तुम्हाला जी म्हणजे जनरल फॅक्टर आणि इथं आहे S1 आणि इथं आहे S2. ही S1 S2 का आहे तर S आहे तो म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर आणि इथं पण स्पेसिफिक फॅक्टर आहे आणि इथं पण स्पेसिफिक फॅक्टर आहे आणि मधला आहे तो आहे जनरल फॅक्टर. याचा मिळून काय तयार होतं तर बुद्धिमत्ता तयार होते किंवा बुद्धिमत्ता आपल्याला मोजता येते. तर स्पियरमॅन यांच्या मते काय आहे द्विघटक सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता सूत्ररूपात आपणास पुढील प्रमाणे त्यांनी सांगितलेली आहे. तर त्यांनी कशाला जास्त महत्त्व दिलेलं आहे तर स्पेसिफिक फॅक्टर. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या बुद्धिमत्तेमध्ये स्पेसिफिक फॅक्टर हे जास्त असतात. तर इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता त्यांनी कशी मोजली तर इंटेलिजन्स इज इक्वल टू जी म्हणजे काय आहे तर जी आहे जनरल फॅक्टर अधिक S1 म्हणजे काय आहे स्पेसिफिक फॅक्टर 1 पुन्हा S2 स्पेसिफिक फॅक्टर 2 प्लस S3 आहे स्पेसिफिक फॅक्टर 3 असे अनेक स्पेसिफिक फॅक्टर मिळून आपल्याला इंटेलिजन्स तयार होत असतं. त्यानंतर बघा त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक भौतिक कार्यात जी आणि यस या दोन घटकांचा संबंध येत असल्यामुळे या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत असे म्हणतात. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. अशा प्रकारे स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत बुद्धिमापनाच्या स्वरूपात मांडलेला आहे. त्यानंतर पाहूया थॉम्सन यांनी मांडलेली उपपत्ती. तर थॉम्सन यांनी कशावर भर दिला पाहूया. या स्पियरमन यांच्या सिद्धांताला सुधारून थॉम्सन यांनी काय केली नवीन उपपत्ती मांडलेली आहे. थॉम्सन यांच्या बुद्धिमत्तेचे सूत्र काय आहे तर पुढील प्रमाणे इथं पाहू शकता इंटेलिजन्स आय म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये आहे G प्लस S1 म्हणजे इथं प्रत्येक वेळेस त्यांनी स्पेसिफिक फॅक्टर आणि कुठला जनरल फॅक्टर या दोन्हीला एकत्रित केलेलं आहे त्याचं प्लस केलेलं आहे. म्हणजे थॉम्सन यांनी काय केलेलं आहे जनरल फॅक्टरला आणि स्पेसिफिक फॅक्टरला दोन्हीलाही महत्त्व दिलेलं आहे. तसं स्पियरमॅननी फक्त कशाला महत्त्व दिलेलं होतं तर स्पेसिफिक फॅक्टरला महत्त्व दिलेलं होतं. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं. यात सर्वसामान्य घटक हा प्रत्येक विशिष्ट घटकाबरोबर आहे. आपण आताच पाहिलं हे जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर एकत्रित असतात. त्यानंतर पाहूया थॉर्नडाईक यांची बहुघटक उत्पत्ती. तर यांनी काय केलं थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांनी बनली आहे. प्रत्येक बौद्धिक कार्यात स्वतंत्रपणे असणाऱ्या शक्ती एकत्रितपणे कार्यान्वित होतात असे थॉर्नडाईक यांचं आग्रहपूर्वक मांडलं. त्यांनी थॉर्नडाईकने हे आग्रहपूर्वक मांडलं की काय की स्वतंत्र घटकांनी बनलेले आहेत. प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही स्वतंत्र घटकांनी बनलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बौद्धिक कार्यात काय आहे स्वतंत्रपणे अशी शक्ती एकत्रितपणे कार्य करत असते. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या मते मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे आणि सर्व मानसिक क्षमता स्वतंत्र आहेत पण प्रत्येक बौद्धिक कार्यात त्या एकत्रितपणे कार्य करतात. मानसिक क्षमता वेगळ्या आहेत पण जेव्हा एखादं कार्य करत असतात तेव्हा किंवा बौद्धिक कार्यात ते काय करत असतात एकत्रित येत असतात. आणि मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे ही सुद्धा कोणी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा एडवर्ड थॉर्नडाईक यांची कसोटी 4 प्रमुख घटकांनी तयार केलेली आहेत. मग ते 4 प्रमुख घटक कोणकोणते आहेत तर कसोटीत वाक्य पूर्तता, त्यानंतर गणिती युक्तिवाद, तिसरे आहे शब्द संपत्ती आणि चौथा आहे दिशानुगमन. म्हणजे अशा 4 कसोट्या एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्ता मापनाच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत. एडवर्ड थॉर्नडाईक या अमेरिकन मानसशास्त्राचा हा जो पुंज आहे त्यालाच COVD म्हणून ओळखला जातो. हे पण लक्षात असू द्या पेपरमध्ये हे पण विचारलेलं आहे. सॉरी इथं COVD नाही आहे तर CAVD असं आहे लक्षात असू द्या. हे इथं A आहे CAVD असं लक्षात ठेवा. एडवर्ड थॉर्नडाईकचा अमेरिकन शास्त्राचा हा पुंज आहे त्यालाच CAVD म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यानंतर पाहूया थर्स्टन यांचा अनेक घटक सिद्धांत. तर स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या ज्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांताचा त्यांनी काय केला थर्स्टन यांनी विरोध केलेला आहे. स्पियरमन यांनी सांगितलं की G आणि S म्हणजे जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर हे दोन्ही घटक थर्स्टन यांनी अमान्य केले. थॉर्नडाईक यांनी सांगितलेले बौद्धिक वर्तनातील अनेक स्वतंत्र घटक हे थर्स्टन यांनी काय केलेले आहेत अमान्य केलेले आहेत.
थर्सन यांना संशोधनात 7 घटक आढळून आले. जेव्हा थर्सन यांनी संशोधन केलं तर त्यांना 7 घटक आढळून आले. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 7 घटक कमी जास्त प्रमाणात असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या घटकांना त्यांनी प्राथमिक मानसिक क्षमता असे म्हटले आहे. तर लक्षात असू द्या, प्राथमिक मानसिक क्षमता असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कोणी? थर्सन यांनी. तर ते कोणकोणते घटक आहे किंवा प्राथमिक मानसिक क्षमता कोणकोणते आहेत? तर बघा, पहिली आहे ती म्हणजे संख्याविषयक क्षमता, त्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी असं म्हणतात. दुसरी आहे भाषिक क्षमता, त्याला वर्बल ॲबिलिटी असं म्हणतात. तिसरी आहे शाब्दिक ओघवता, ही प्राथमिक मानसिक क्षमता, त्यालाच वर्ड फ्लुएन्सी असं म्हणतात. चौथी आहे ते स्मृती, त्याला मेमरी आपण असं म्हणतो. पाचवी आहे ती तर्क करण्याची क्षमता, त्याला आपण रिझनिंग असं म्हणतो. आणि सहावी आहे ती अवबोध विषयक क्षमता, त्यालाच आपण काय म्हणतो तर परसेप्शनल ॲबिलिटी असं म्हणतो. आणि सातवी आहे ती अवकाश विषयक क्षमता, त्याला आपण स्पेस ॲबिलिटी असं म्हणतो. अशा प्रकारच्या 7 प्राथमिक मानसिक क्षमता थर्सन यांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्या मते या जे 7 घटकाच्या व्यक्तिपरत्वे भेद दिसून येतात. म्हणजे ह्या क्षमता कोणा व्यक्तीत कमी जास्त स्वरूपात असू शकतात. कोणामध्ये तर्क करण्याची क्षमता चांगली असते, तर कोणात संख्याविषयक क्षमता जास्त असते, तर कोणाची स्मृती चांगली असते, तर कोणाची तर्कशक्ती उत्तम असते. तर काही व्यक्तीमध्ये या 7ही क्षमता चांगल्या प्रकारे असतात. म्हणजे यांचं म्हणणं आहे की या प्राथमिक मानसिक क्षमता हा व्यक्तिपरत्वे बदलत असतात. त्याचप्रमाणे यांनी सांगितलं आहे की या सिद्धांतावर मानसशास्त्रज्ञांनी अधिक विचार केला तेव्हा त्यांना असे आढळून आले की या 7 घटकाव्यतिरिक्त आणखी इतर घटक बुद्धीत आहेत. आणि या विचाराच्या आधारेच पुन्हा काय झालं, बुद्धिविषयक आणखी एक सिद्धांत मांडला गेला, त्यालाच आपण बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत असं म्हणतो. आणि तो सिद्धांत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तो कोणी मांडला आणि तो कोणत्या साली मांडला आणि त्यामध्ये कोणकोणत्या मिती आहेत किंवा कुठले कुठले घटक आहे याविषयी माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कारण तो जो सिद्धांत आहे तो मोठा आहे, त्याला पूर्ण एक लेक्चर आपल्याला द्यावं लागेल. त्यासाठी आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.